आज आमच्याकडे ना मस्त रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतात ती मस्त अशी गरमागरम भजी. तर आज मी तुम्हाला मिक्स भाज्या वापरून मस्त खमंग कुरकुरीत भजी बनवून दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी आहे. तर शेवटपर्यंत पहा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा असा उभा चिरून घालायचा आहे. तुम्ही कांदा बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता. आता एक वाटी आपल्याला यामध्ये फ्लावर घालायचा आहे. फ्लावरसुद्धा मी असा उभा कट करून घेतला आहे. फ्लावरच्या ऐवजी तुम्ही ते पत्ताकोबीसुद्धा यामध्ये घालू शकता, पण माझ्याकडे आज पत्ताकोबी नव्हती म्हणून मी फ्लावर घातलेला आहे. आता एक वाटी आपल्याला यामध्ये शिमला मिरची घालायची आहे. शिमला मिरचीसुद्धा मी उभी म्हणजे लांबट आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. आता एक मोठ्या साईजचा बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये किसून घालायचा आहे. कच्चा बटाटा साल काढून घ्यायचा. साल काढल्यानंतर किसून घ्यायचा आणि किसल्यानंतर हा किस आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतलेला किस आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी ठेवायचं नाही. आता एक वाटी मी पालकसुद्धा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी मी सुकवून घेतलं आणि मग अशा प्रकारे बारीक चिरून यामध्ये घातलेलं आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. 1 चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे किंवा तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे. तर इथे मी अख्ख्या जिऱ्याचा वापर करते. तुम्ही इथे जिरा पावडरसुद्धा वापरू शकता. आता 2 छोटे चमचे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे. तिळामुळे भजे छान कुरकुरीत लागतात म्हणून मी ते घातलेले आहेत. आता अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे, पण ओवा डायरेक्ट न घालता हातावरती घेऊन असा चोळायचा आणि मग यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर भज्यामध्ये छान उतरतो. आता 1 चमचा आपल्याला यामध्ये धनेपूड घालायची आहे. धनेपूडच्या ऐवजी तुम्ही यामध्ये 1 चमचा जाडसर धने कुटून घालू शकता, त्यामुळे भजीला आणखीनच छान चव येईल. आता आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे. या वाटणामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसण पाकळ्या आणि थोडंसं आलं मी जाडसर मिक्सरला वाटून घेतले पाणी न घालता. आता यामध्ये आपल्याला 4 चमचे पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ घालायचे. आता 2 चमचे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही यामध्ये 2 चमचे रवासुद्धा घालू शकता. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची आहे, म्हणजे भजी आपली मस्त खमंग लागतात खायला. आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, याला असंच मिक्स करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आपलं छान एकजीव झालं आहे. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर मला यामध्ये बेसन पीठ आहे ना तर थोडंसं कमी वाटतं आहे. तर आणखी आपण यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालूया. तर बेसन पीठ आपल्याला एकदम न घालता पहा असा अंदाज घेऊनच बेसन पिठाचा वापर करायचा आहे. खूप जास्त आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं नाही. फक्त या भाज्यांना छान बाइंडिंग येईल ना इतपतच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे आपलं मस्त असं भजी बनवण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये आपण बिलकुलसुद्धा पाणी घातलं नाही. आता लगेच आपण भजी बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेलात भजी सोडताना गॅसची फ्लेम कमी करून अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत. भजी सोडताना पहा त्याला खूप जास्त दाबायचं नाही. हलक्या हातानेच आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि तसंच तेलामध्ये सोडायचं आहे. आता एखादा मिनिट भजी तळल्यानंतर आपल्याला ती अशा प्रकारे पलटून घ्यायची आहेत. आता अशाच प्रकारे आपल्याला ती आलट-पलट करून खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायची आहेत. ही भजी तळताना पहा गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही. गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर भजी खूप जास्त तेलकट होऊ शकतात आणि गॅसची फ्लेम खूप जास्त मोठीही ठेवायची नाही. मोठ्या गॅसवरती तुम्ही जर भजी तळली तर ती पटकन बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चीच राहतील. म्हणूनच आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि मस्त अशी कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहेत. आता भजी छान तळी आहेत बाहेर काढूया आणि राहिलेली भजीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायची आहेत. इथे आपली संपूर्ण भजी तळून झाली आहेत आणि भजी म्हटलं की मिरच्या ह्या आल्याच. मिरच्याशिवाय भजी खायला मजाच येत नाही. ज्यांना भजी मिरचीसोबत आवडतात त्यांनी मिरचीसोबत खायची आणि ज्यांना सॉससोबत आवडतात त्यांनी सॉससोबत खायची. मला तर दोन्ही सोबत खायला ही भजी खूप आवडतात. तर तुम्हीसुद्धा अशी मिक्स भाज्या घालून ही कुरकुरीत भजी ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील. मस्त कुरकुरीत होतात आणि खायलाही खूपच टेस्टी लागतात. तर ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा खमंग कुरकुरीत रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.